नमस्कार. पुणे महानगरपालिका निवडणूक 2026. आपल्याला माहिती आहे की गेली 8 वर्षापेक्षा जास्त महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधलं अंतर आपण बघितलं असेल तर अनेक सुविधांपासून पुणेकरांना वंचित राहावं लागलं आणि त्यामुळं बऱ्याच नागरिकांमध्ये रोष होता. आणि जे महानगरपालिकेचे कारभार बघत होते आणि काही सत्तेतली लोक म्हणजे भारतीय जनता पार्टीची काही लोक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून पुण्याच्या कारभार आणि अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं त्याच्यामध्ये काम करून पुणेकरांची लूट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. आणि पुणेकरांना आज ज्या पद्धतीनं पायाभूत सुविधेपासून वंचित राहावं लागतंय, मग पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, तुमचे ट्रॉफिकचे प्रश्न असतील, जुन्या वाड्यांचे प्रश्न असतील आणि प्रामुख्यानं पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल तर ही गुन्हेगारी आपण बघितलं असेल तर 270 पेक्षा जास्त टोळ्या या पुणे शहरात कार्यरत आहेत आणि सातत्यानं सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण झालंय. पुणेकर म्हणून आपली मोठी जबाबदारी. आज आपल्या पुणे शहर वाढतंय आणि वाढत्या पुणे शहरामध्ये आज पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या माहेरघरामध्ये आपण बघितलं हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये येत असतात आणि शिक्षण. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणात काही लोकांनी त्याच्यावर डोळा ठेवून या ठिकाणी पब संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आणि या पब संस्कृतीनंतर डान्स बार पब संस्कृती आणि ह्याच्यामुळं नवीन युवक जे आहेत यांचं भविष्य खराब होण्याचं काम ह्या पुणे शहरात काही विकृत लोक करतात आणि ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आम्ही सातत्यानं शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आज आपण बघितलं तर आमच्या भागामध्ये जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत आणि जुन्या वाड्यांच्या प्रश्नामध्ये सातत्याने सगळे निवडून येतात आणि जुन्या वाड्यांचे प्रश्न बोलतात आणि पण जुन्या वाड्यातल्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत त्याचा लाभ घेता आला नाही. आणि हे सगळे आपण विषय बघता झोपडपट्टी अजून पुणे शहरामध्ये आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलाय की मी 10 वर्षाच्या आत ही सगळी पुणे शहर तुम्हाला झोपडपट्टी मुक्त करणे. चांगलं त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतःच भूमिका आहे की पुणे शहर हे झोपडपट्टी मुक्त झालं पाहिजे. त्याचबरोबर आपण ट्रॉफिकचा प्रश्न म्हणजे ह्याच्यावर ते म्हणले लक्ष घाला आणि प्रचंड प्रमाणामध्ये जो निधी मिळेल तो पुण्याला मी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून पुणेकरांना जीवन सुकर होईल. अशा पद्धतीचं ते स्वतः लक्ष घालणार आहेत. नगरविकास खातं त्यांच्याकडे, महानगरपालिकेतले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक जाहीरनामा बी काढला की शब्द एकनाथ शिंदे साहेबांचा, शब्द शिवसेनेचा आणि त्यामुळं अनेक त्यांनी आपण बघितलं असेल तर गणेशोत्सव असेल, वारकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील आणि प्रामुख्याने लाडकी बहीण योजना त्यांनी जी आणली ती इतक्या प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली की त्याच्यामुळं एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं जनतेचे भाऊ झाले. आज महिला भगिनी आम्ही प्रचार यंत्रणेत बघितलं की महिला भगिनी थांबून आमचे भाऊ आहेत म्हणजे इतकं प्रचंड त्यांच्यामध्ये लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालाय. आणि त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कामकाज केलंय, सत्ता काय असते ही लोकांच्या दारामध्ये नेऊन ठेवली की ही सत्तेचा उपयोग असा करायला पाहिजे आणि जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. एक चांगलं पुणे शहराचं काम करताना युवकांना प्राधान्य म्हणजे बालेवाडी म्हाळुंगा असेल, छत्रपती क्रीडा नगरीत क्रीडा महोत्सव असेल, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती जतन करणारा विषय असेल, पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय धर्तीवर मराठी रंगभूमी संग्रहालय करण्याचा प्रयत्न असेल, मुळा मोठा नदी सुधार योजना असेल, मनपा शाळेचा सुधारणा असेल, ई लर्निंग असेल, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रामुख्याने अभ्यास पक्षाने आम्ही केलेला आहे. आणि एक चांगलं मेट्रोचं झालं, लोणावळा, दौंड, खेड, शिवापूर असे डोक्यामध्ये त्यांची कल्पना आहे आणि आज त्यांनी दिलेला शब्द आहे. आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब जे शब्द देतात ती शक्यता 99% पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महिलांसाठी त्यांची एक योजना आहे
की 2 लाख महिलांना लखपती बनवणार, ती एक योजना आहे. आणि या सगळ्या योजनेचा आपण जर सारासार अभ्यास केला तर एक शिवसेनेने दिलेला शब्द, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, हा पुणेकरांनी विश्वास ठेवला पाहिजे याच्यावर. आणि प्रचंड प्रमाणामध्ये एक ताकद शिवसेनेच्या मागं पुणेकरांनी उभी केली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये त्यांचा वाक्यच आहे की पुणेकरांना शब्द शिवसेनेचा, एक चांगलं धाडसी पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. अंदाजपत्रकामध्ये त्यांनी 46,000 कोटीपेक्षा जास्त महिलांना अनुदान देण्यासाठी मोठी योजना केली, धाडसी योजना आहे ती. आणि ही योजना कार्यरत आहे. नुसती 1 वर्ष दिली आणि 2 वर्ष दिली बंद नाही, तर सातत्यानं आजही ते नागरिकांना महिलांना त्याचे पैसे मिळतात. कधी भाऊला झालं शिवसेनेला हा सगळा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही पुणेकरांसमोर जाताय की पुणेकर तुम्हाला स्वीकारतील आणि शिवसेनेच्या किती जागा पुणे शहरामध्ये निवडून येतील? नाही, याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये मी आता सगळं बोललोय. याच्यामध्ये पुणेकरांना दिलेला शब्द, आज तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी जे जे शब्द दिलेत मंत्रिमंडळात असेल ते पूर्ण केलेत. प्रामुख्याने जुन्या वाड्यांचा प्रश्न त्यांनी परवा सभेमध्ये बोलले की मी हे जुन्या वाड्यांचे प्रश्न मिटवेन. आणि एक महत्वाचा मुद्दा की आमच्या वाड्या सिस्टीममध्ये जी जुनी भाडेकरी आहेत ह्यांच्या पाण्याला मीटर लागले आणि हे मीटर नागरिकांना त्रासदायक आहे आणि त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये बिलिंग हे नागरिकांच्या भर पडणारे खर्चात. तर तेही त्यांनी म्हणले की हे मीटर मी मला सत्ता द्या, हे तुम्हाला पुण्याचे मीटर मी काढून देईन, हे त्यांनी दिले शब्द. आणि जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीचे प्रश्न, आणि 10 वर्षामध्ये पुण्यात झोपडपट्टी राहणार नाही हा त्यांनी विश्वास दिलेला आहे. आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी पुणे शहराला लागलेल्या अंदाजपत्रकामध्ये जास्तीत जास्त निधी हा पुणेकरांना देण्याचा त्यांनी शब्द दिला. आणि त्यांनी दिलेला शब्द पाळणारा व्यक्ती म्हणून किंवा एक नेता म्हणून ही त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. आणि डान्स ह्याच्यावरून तुला बोललं की काही लोकांनी संस्कृती आणली आहे, कोणी आणली? बघा, आपण बघितलं असेल, आता परत त्याच विषयावर आपण येतोय. जे निवडणूक प्रमुख आहेत त्यांचे फोटो मी टाकलेले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांनी बारमध्ये डान्स करतात, पैसे उधळतात, पुणेकरांचा पैसा घेतं लुटायचा आणि तिकडं डान्स बारमध्ये वापरायचा. हा उद्योग एकच नाहीये की अनेक त्यांचे लोकांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण काल एक व्हिडिओ टाकला होता मी माननीय गणेश बेडकर साहेबांचा की इथं पैसे कमवायचे आणि डान्स बारमध्ये उधळायचे, चौपल्ल्याला जाऊन उधळायचे, पुढं मोडलिमला उधळायचे. हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे आणि हा जनतेच्या करातला पैसा लुटलेला आहे हे जनतेला माहिती आहे. आणि त्याचंही टाकलं. आणि अनेक ज्यांनी उमेदवारी दिल्यात भारतीय जनता पार्टी त्यातले अनेक लोक असे आहेत की त्यांचे फोटो व्हिडिओ माझ्याकडे, पण आता ते टाकायचे नाही. पण काल एक मी टाकलेलं आहे आणि अनेक माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला राजकारणामध्ये वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही. पण तुम्हाला माहिती आहे की माझ्यावर जे टीका करतात त्यांच्यावर टीका करणं हा काय गैर नाही. पण ज्या पद्धतीने पुणेकरांना लुटायचा प्रयत्न केलाय आणि माझं चंद्रकांत दादा आणि मुरली मोहनला त्यांना एक खुलासा त्यांनी केला पाहिजे. काल जो मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओचा खुलासाच करत नाही. मग तो खोटा आहे का खरा आहे का, मी चुकीचा केलाय का, त्यांचा तो उमेदवार गणेश बेडकर हा नाचतच नव्हता का, आणि खरं तर हे सगळं चंद्रकांत दादा पाटलांनी उत्तर दिलं पाहिजे, मुरलीधर मोहोळांनी उत्तर दिलं, पण त्या व्हिडिओवर उत्तरच देत नाही. आणि त्यांनी साधा एक अमोल बालवडकरांनी एक व्हिडिओ टाकला निलेश गायकवाडांबरोबर, तर तुम्ही त्याला उमेदवारी देणार नाही म्हणजे. आणि मग यांचे सगळे फोटो आहेत आणि दादांचे स्वतःचे बी फोटो आहेत निलेश गायकवाडांबरोबर. म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे तुम्ही ही प्रवृत्ती पोसत चालला, ही प्रवृत्ती संपवायची अगोदर ही प्रवृत्ती तर तुम्ही खतपाणी घालताय. आणि पुणेकरांना काय देणार आहे तुम्ही? गुन्हेगारी देणार आहे? पुणेकरांचा विश्वास तुम्ही तुमचा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहणार नाहीत का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही केलेला आहे. आणि पुण्याचा डान्स बार होऊ नये, पुण्याची गुन्हेगारी होऊ नये, हा सगळा पुणेकरांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. 15 तारखेला त्यांनी पुणेकर म्हणून एक चांगलं नेतृत्व जो कार्यकर्ता आहे त्याला पुणेकरांनी महानगरपालिकेत पाठवलं पाहिजे. असं म्हटले की जे अमोल बालवडकर सोबत जे फोटो आहे चौकशी करा,
ज्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट त्यांना कळेल की तो कुठं जाऊन बसलेला आहे, कुठं देशात पळून गेला आहे. आता मग हे जे बोलत असेल तर मग की मी तर काल फोटो टाकले दादांचे, तर त्यांच्या किचन मध्ये दादा वावरत होते आणि मग दादांना कुठं पाठवलं पाहिजे हाही महत्वाचा विषय त्यामध्ये आहेच. आणि अमोल बालवडकर हा कार्यकर्ता आहे, तो कुठल्या पक्षाचा असला तरी त्यापेक्षा तो कार्यकर्ता आहे आणि तो आज निवडणूक लढवतोय. आणि मग तुम्ही त्याला तुमच्या विरोधात गेला किंवा तुमचं ना ऐकलं तर मग त्याला राजकारणातून नसते नाबूद करायचं का, त्याला देशोधडी लावायचं का, या सगळ्या गोष्टीचा पुणेकरांनी विचार केला पाहिजे. हम करो सो कायदा, म्हणजे तुम्ही परवाट रचना असेल, प्रभाग रचना असेल, पोलीस खाता असेल, हे सगळ्यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने निवडणुका हायजॅक करतात हे लोकशाहीला पूरक नाही. लोकशाहीचा विश्वासघात करणारा ही सगळी यंत्रणा आहे. ही सगळी तुम्ही सिस्टीमने राबवताय म्हणजे तुमच्या सत्तेतून. तर ही लोकशाही आता राहील असे वाटत नाही. कारण ह्याच्यामध्ये मी काय म्हणतो की ह्याच्यामध्ये समाजसेवा करणारा कार्यकर्ता किंवा समाजसेवा करणारा आणि ती जात कार्यकर्त्याची जात ही सामाजिक कार्यकर्त्याची जात ही आता संपुष्टात येईल. हे ह्या निवडणुकीत आपल्याला लक्षात येईल की भांडवलदारांचा पक्ष झालाय, भांडवलदारांचे सगळे उमेदवार आहेत आणि आम्ही ठरवलंय की धनशक्तीच्या विरुद्ध श्रमशक्ती म्हणजे शिवशक्ती अशी आमची लढाई आता आम्ही चालू केलेली आहे. आणि आमच्या श्रमशक्तीला आणि शिवशक्तीला पुणेकर दाद देतील. लाडक्या बहिणींचा पण श्रेयवादाचा लढा सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपले जाहीरनामा काढते, म्हणजे तुझ्या महायुती विधानसभेला पण त्या पद्धतीने महायुतीच्या पाठीमागे राहिल्या. पहिल्या टप्प्यात पण महिला महायुतीच्या पाठीमागे राहिल्या. आता अजितदादांनी घोषणा केली की महिलांना प्रवास होईल. महिला केंद्रस्थानी आल्या हे चांगले, पण आता ते खूप श्रेयवादाचं चालू झालं. नाही, श्रेयवाद करण्याचा ह्याच्यामध्ये काय नाहीये. ही जी योजना मुख्यमंत्री योजना लाडकी बहीण ही कोणाच्या काळात झाली तर एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात. आता दादांनी काय विषय आणला तर ते दादांच्या नावावर आहे, बाकीच्यांनी आणलं त्यांच्या नावावर. आता काही लपून राहिलेलं नाही आणि जनतेला माहिती आहे की ही योजना कोणाच्या काळात झाली आणि ते बरं जरी मित्रपक्ष असले तरी कोणाच्या काळात झाली हा महत्वाचा विषय. आणि एवढं मोठं पाऊल धाडसी निर्णय कोणी घेतला. 46,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे महिलांसाठी त्यांनी देण्याची योजना आणली. म्हणजे मुख्यमंत्री ते होते आणि जबाबदारी त्यांची होती आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडल्याने यांनी योजना आणत. कारण शेवटी लोकशाहीमध्ये कोणी कोणाला शासनाच्या योजना चांगल्या आणू शकतात आणि शासनाला त्याचा सर्वसामान्यांपर्यंत ते पैसे गेले तर लोकांना त्याला हातभार होतो. हा एक महत्वाचा भाग. भाजपकडनं सुरुवातीला 125 जागा जिंकणार असं सांगण्यात आलं होतं महानगरपालिकेत, पण आता सध्या काय भाजपची नेते 125च्या जागेचा काय उल्लेख करत नाही. गाडी कुठे अडकली? गाडी अडकली तर गाडी अडकली शिवसेनेमध्ये, गाडी खरं अडकली. कारण शिवसेनेला त्यांनी गृहीत धरलं आणि आम्हाला ज्या पद्धतीनं खेळवत ठेवलं त्याच्यामुळं त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्याबरोबर असतो तर तेवढ्या जागा 100% झाल्या असत्या. पण आजची परिस्थिती नाही. आज त्यांचा आकडा माझ्या माहितीप्रमाणे किंवा अजून 2 दिवसात आपल्याला योग्य पद्धतीने सगळ्यांना समजणारच. तुमच्या जागा किती येतील असं वाटतं तुम्हाला? तुम्ही सुद्धा तिथे आता आम्ही निवडणूक लढतोय आणि अजून उद्याचा परवाचा दिवस अजून आमचे सर्वे चाललेला आहे. एक उद्या परवा आमचा सर्वे येईल आणि आम्ही चांगली भेट पुणेकर हे एकनाथ शिंदे साहेबांना देतील हा माझा विश्वास. निलमताईंनी पत्रकार परिषदेमध्ये विनंती केली आहे पुणेकरांना की जमिनींचे गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना मतदान करू नका. त्यांनी अनपेक्षितपणे म्हणजे यांच्याकडे खासदार आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांकडे बोट दाखवलेला आहे. तुम्ही काय अशी विनंती करणार आहे पुणेकरांना? नाही, मी फक्त एवढंच म्हणतो की जय जिनेंद्र हा महत्वाचा नारा आहे आणि त्यामुळे हे लोकांना समजणार आहे. आणि महानगरपालिकेची तिजोरी लुटून काढली यांनी, एकच नाहीत, हे सगळे अलीबाबा बसले सगळे आणि हे पुणेकरांना लुटतात. ही काय चूक लपून राहिलेलं नाही. आज करोडो रुपयाची टेंडर प्रक्रिया जी महानगरपालिकेमध्ये चालते त्याच्यामध्ये ह्यांचेच हात आहेत आणि त्यामुळे काही लपून राहिलेलं नाही. आणि हा पैसा निम्मे लोक डान्स बारमध्ये उधळतात आणि महिलांना लाडक्या बहिणींना आदर्श नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेकडे बघितलं जातं. आम्ही लाडक्या बहिणींचा सन्मान करतो आणि लाडक्या बहिणींना नाचवतात. हा फरक आहे ना. लाडक्या बहिणींच्या अंगावर पैसे उधळतात आणि आम्ही लाडक्या बहिणींना सन्मान हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आमचा नेता हा लोकांमधला आहे
महिलांचा सन्मान करणार आहे. आणि जे निवडणूक लोकप्रतिनिधी आता पुरेसे आहेत तर त्यांचे कालच फोटो टाकले की डान्स बार मधले, हे आता लोकांनी आता ह्याच्यामध्ये लक्षात येते. आणि जर काढायचं म्हटलं तर हातभर माझ्याकडे अजून आहे, पण ते रोज रोज आता 12, 13, 14 चालू राहील. हो, मग बोलले भाजप नेत्यांचे अनेक फोटो व्हिडिओ आहेत, काय कधी रिलीज होणार? हा भाजप नेत्यांचे अनेक फोटो व्हिडिओ आहेत मला. नाही काय याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की मित्रपक्ष म्हणून मी करत नव्हतो, पण भारतीय जनता पार्टी माझा दुश्मन आहे. पण त्याच्यामध्ये जी विकृती, त्या विकृतीचा मी विरोध आहे. आणि ती विकृतीवर तुम्हाला माहिती मी कधी थांबलोच नाही. विकृतीला माझा विरोध राहणार आणि पुणेकरांच्या हिताच्या बाजूने मी बोलणार, पब संस्कृती बोलणार. लोक आज जे महावीरांचे जे मंदिर होतं पण ते विकायला निघले, म्हणजे इतकं प्रचंड त्यांनी बघतच नाही. आता सत्तेचा एवढा माज आलाय की ते लोकांना गृहीतच धरून चाललंय. पण आता ते शेवटी लोकशाही आहे आणि खरा हा लोकशाहीचा उत्सव आहे, कार्यकर्त्यांचा उत्सव चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये शिवसेना निर्णायक राहील हे नक्कीच. आज तुझं लक्षात